मित्रांनो, सध्या वारी निमित्त आणि आषाढी एकादशी निमित्त या चॅनलवर काही स्पेशल्स व्हिडिओ सुरू आहेत. तर सगळ्यात पहिले आपण म्हणू, बोला पुंडलिक हरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, माझे नाव समीर शरद देशकर. मी नागपूर शहरात असतो आणि या चॅनलवर आपण आज एक परत वारी निमित्त एक व्हिडिओ पाहणार आहोत. वारीमध्ये पालखी निघते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्या निघतात. अशा वेगवेगळ्या संतांच्या पालख्या निघतात आणि त्या पालख्या येऊन एकत्रित कुठे होतात? पंढरपूरला. तर ज्या पालख्या ज्या ज्या गावातून निघतात त्या त्या गावाचे एक अनन्य महत्त्व या वारीमध्ये प्राप्त झाले आहे. या वारीमुळे त्या गावांना एक अनन्य महत्त्व प्राप्त झालं आहे. तर काय ते महत्त्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. तर मित्रांनो, पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते ना, त्या गावांची नावेसुद्धा खूप अर्थपूर्ण आहेत. पहिलं गाव आहे आळंदी. पालखी आळंदीतून निघते. आळंदी म्हणजे काय? आत्मानंद. पालखीचा आरंभ किंवा प्रारंभ आत्मानंदातून होतो. दुसरे ठिकाण आहे पुणे. पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. पुणे म्हणजे काय? पुण्य. जेव्हा आपण पालखीसोबत निघतो किंवा जातो तर जन्मजन्मांतरीची आपली काय होतात? पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. नंतर दिवेकाठ. पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवे घाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. जेव्हा पालखी दिवे घाटातून निघते तेव्हा अष्टयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. नंतर सासवड. वड म्हणजे सप्तचक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र व शून्यचक्र. शून्यचक्र म्हणजे आपण क्राऊन चक्र म्हणतो त्याला. या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग. सोपानहून सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. नंतर जेजुरीला जाते. तर पालखी जेव्हा जेजुरीला येते तर ज म्हणजे काय? जितेंद्र. आणि जेजुरीचा जुरी म्हणजे जास्त त्रास न घेणे. म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. जेजुरीचा इथे अर्थ काय होतो? जेव्हा पालखी जेजुरीला पोहोचते, जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो कसा होतो? आनंदी होतो. नंतर वाल्याला आपली पालखी पोहोचते. भर दुपारी वाल्यात पालखी येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्य म्हणजे काय? कोमळ, प्रेमळ, जिव्हाळ संपन्न झाले पाहिजे. वाल्यात वाल्मिकी ऋषीच्या समाधी जी आहे त्याचे पण दर्शन होते. नंतर आहे लोणंद. त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो म्हणजे काय? देणे. आणि आनंद म्हणजे परम सुख. श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. ते कुठे होते? लोणंदला होते. नंतर तरडगाव. जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल. जर तू ब्रह्मानंदांचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल. या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तरड गावाला येते. तर अधिक रड तरड गावाला येते. नंतर फलटण. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. तर म्हणजे याचा अर्थ काय? ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे आणि बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. सत्य काय? फक्त ब्रह्म. आणि जे आपल्याला अवतीभोवती ज्या वस्तू दिसतात, ज्याच्याकडे आपण काय म्हणतो मोहित होतो, ते कशा आहे? टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो, हे जीवनाचे सत्य समजल्यावर.
वारकरी लोक जेव्हा पालखीसोबत जातात तेव्हा हा अनुभव यांना कुठे येतो? फलटणला ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. नंतर बरड संसारातील सुख दुःखादी द्वंद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकुरण न फुटणारे बरड जमिनीसारखे होते. जेव्हा पालखी बरडला येते तेव्हा काय होते? संसारातील सुखदुःखादी द्वंद्वापासून मनुष्य कसा होतो? वारकरी कसा होतो? मुक्त होतो. त्याचे जीवनरूपी क्षेत्र हे वासनेचे तृणांकुर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते. नंतर नातेपुते. नातेपुते पण एक गाव आहे. नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचा होतो, म्हणजे परमानंद होतो, फक्त देवाचा होतो. जेव्हा नातेपुते या गावात पालखी पोहोचते तो वारकरी कसा होतो? इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन फक्त विठ्ठलाचा होतो. नंतर माळ शिरस 12वं गाव आहे. माळ म्हणजे काय? साखळी. आणि शिरस म्हणजे ज्ञान. पायी चालल्याने, शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने, वाचिक विठ्ठल ध्यासाने, मानसिक तपाबरोबर कीर्तन व प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते. तुम्हाला माहीत असेल, जेव्हा वारकरी पायी जातात यात्रेसोबत पालखी घेऊन, त्यामुळे त्यांना काय होते? शारीरिक बल भेटते. ठीक आहे. सोबत मुखाने जे नामस्मरण करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, त्यामुळे ऐकल्यामुळे जे लोक ते ऐकतात त्याच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला कशी करते? विठ्ठल रूपी करते. नंतर वेळापूर. त्यानंतरचा जो मुक्काम असतो तो वेळापुरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ न वाया घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते. जेव्हा वेळापुरात पालखी येते तेव्हा वारकऱ्यांना कशाचा बोध होतो? की क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते. कारण वेळ खूप कमी आहे, त्यामुळे विठ्ठल भजनात स्वतःला रमवून घ्यावे हा याचा बोध त्या वेळापूरमध्ये आल्यावर वारकऱ्यांना होतो. नंतर आहे वाखरी. वाखरीच्या मुक्कामी त्यांची वाणी प्रासदिक व वाचा सिद्ध होते. जे लोक वारकरी लोक पालखी घेऊन वाखरीला पोचतात तर वाखरीच्या मुक्कामी त्यांची वाणी प्रासदिक व वाचा सिद्ध होते. नंतर तो पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला कसा होतो? पंढरपूरला कसा होतो? पांडुरंगमय होतो. जेव्हा पालखी पंढरपूरला पोचते तेव्हा वारकरी कसा होतो? पांडुरंगमय होतो. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आम्ही वारकी करतो किंवा आम्ही खूप वारकऱ्यांना पाहिले आहे, पण तुम्ही जे सांगितले तसे बदल त्यांच्यात दिसले नाही. तर याच्याकरता निष्ठेने, श्रद्धेने वारी करावी लागते. देवावर श्रद्धा पाहिजे. आणि समजा आपल्या मनामध्ये कपट असेल ना, तर देव आपल्याला कशी मदत करेल? आपल्याला कपट, मोह, माया या सर्व विचारांचा त्याग करावा लागेल. जेव्हा तुम्ही पालखीला जात आहे, पालखीसोबत वारी करत आहे, तर तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त विठ्ठल हाच भाव असावा, इतर विचार नसावे. तरच तुम्ही सर्व बंधनातून मुक्त होऊन विठ्ठलमयी आणि पांडुरंगमयी होऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की जी आपली पालखी ज्या ज्या गावातून जाते आणि शेवटी पंढरपूरला येऊन थांबते, तर प्रत्येक गावाचं काय महत्त्व आहे वारीमध्ये हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला. होऊ शकतात वेळ आहे अजून आषाढी एकादशीला, तोपर्यंत काही अजून व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटतील. आणि समजा तुम्ही नवीन असाल या चॅनलवर सिको हिंदू सिको, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.